मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने वाढत्या उन्हाच्या तीव्रतेपासून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी अत्याधुनिक सेन्सर्सवर आधारित स्मार्ट कूलिंग सुविधा सुरू केली आहे। आगामी पावसाळ्यात कोणताही अपघात होऊ नये या खबरदारीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने शहरातील 270 जुने आणि गंजलेले पथदिव्यांचे खांब बदलण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केलंय। तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये एका उद्योग समूहाच्या मदतीने मियावाकी पद्धतीने लावलेली 2 लाखांहून अधिक झाडे आता दाट जंगलात परावर्तित झाली असून यामुळे बोईसर किनारपट्टी भागात जैवविविधता बहरू लागली आहे। आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन टंचाईच्या सुरू असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 60 पैकी 52 पेट्रोल पंप रीतसर सुरू असून साठेबाजी रोखण्यासाठी भरारी पथके सक्रिय करण्यात आली आहेत। महाड नगरपालिकेच्या लाडवली येथील कचरा डंपिंग ग्राउंडला गुरुवारी अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरातील गावांमध्ये धुराचे साम्राज्य पसरले असून संतप्त ग्रामस्थांनी 8 दिवसात डेपो न हलवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय।